नमस्कार दर्शकों, MKT न्यूज 24 न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। वसई में 36वां कला क्रीड़ा महोत्सव 26 दिसंबर से 60,000 से अधिक खिलाड़ी और कलाकार लेंगे हिस्सा। वसई तालुका कला क्रीड़ा विकास मंडल की ओर से आयोजित 36वां वसई तालुका कला क्रीड़ा महोत्सव इस वर्ष 26 दिसंबर से 31 दिसंबर 2025 तक वसई में भव्य रूप से संपन्न होगा। हर वर्ष की तरह इस बार भी महोत्सव को खिलाड़ियों, कलाकारों और दर्शकों का जबरदस्त प्रतिसाद मिल रहा है। महानगर पालिका चुनाव की आचार संहिता के चलते इस वर्ष मैराथन और विभागीय शालेय कला क्रीड़ा स्पर्धाएं रद्द की गई थी, जिससे महोत्सव रद्द होने की अफवाहें फैली थी। हालांकि आयोजकों ने स्पष्ट किया कि यह महोत्सव पिछले 35 वर्षों से लगातार इसी अवधि में आयोजित होता आ रहा है और आगे भी जारी रहेगा। यह आयोजन केवल एक प्रतियोगिता नहीं, बल्कि वसई तालुका की कला, खेल और सांस्कृतिक परंपरा का प्रतीक है, जिसने अब तक हजारों कलाकार, खिलाड़ी और समर्पित कार्यकर्ताओं को मंच प्रदान किया है। इस वर्ष महोत्सव में सेपाक टाको और आर्म रेसलिंग जैसे 2 नए खेलों का प्रात्यक्षिक शामिल किया गया है। पिछले वर्ष शुरू की गई देहंडी और लाठी काठी स्पर्धाओं को अच्छा प्रतिसाद मिलने के बाद इस बार देहंडी में 7 महिला टीमें और लाठी काठी में 25 महिला खिलाड़ी भाग लेंगी। तामतलाव स्थित महानगर पालिका के स्विमिंग पूल में तैराकी, जबकि बास्केटबॉल स्पर्धा गोखले के मधुबन कॉम्प्लेक्स मैदान पर आयोजित होगी। महिलाओं के लिए पाक कला, पुष्प सजावट और मेहंदी जैसी स्पर्धाओं में भी बड़ी संख्या में सहभाग दर्ज हुआ है। आयोजकों के अनुसार इस वर्ष कुल 60,000 से अधिक स्पर्धक भाग ले रहे हैं। महोत्सव के तहत कुल 85 स्पर्धाएं आयोजित होंगी, जिनमें कला विभाग की 32 और क्रीड़ा विभाग की 53 स्पर्धाएं विभिन्न आयु वर्गों में होंगी। कबड्डी, बैडमिंटन, शरीर सौष्ठव, खो-खो, वॉलीबॉल, शूटिंग बॉल, कराटे और टेबल टेनिस प्रमुख आकर्षण रहेंगे। मास्टर दत्ताराम रंगमंच पर आयोजित होने वाली वसई श्री शरीर सौष्ठव स्पर्धा तथा मिस्टर वुमेन्स पर्सनैलिटी प्रतियोगिता को लेकर हर वर्ष की तरह इस बार भी खास उत्सुकता है। न्यू इंग्लिश स्कूल में एकांकी, लोक नृत्य और रंगोली जैसी कला स्पर्धाएं होंगी। संगीत क्रीड़ा स्पर्धाओं में इस वर्ष उल्लेखनीय वृद्धि दर्ज की गई है। कबड्डी में 245, खो-खो में 138, संघ संगीत में 51, लगोरी में 50, वॉलीबॉल में 72, रिंग फुटबॉल में 86 और बास्केटबॉल में 56 टीमें भाग ले रही हैं। विजेता खिलाड़ियों और कलाकारों को 7,450 से अधिक प्रमाण पत्र तथा 995 स्वर्ण, रजत और कांस्य पदक प्रदान किए जाएंगे। कुछ स्पर्धाओं में नकद पुरस्कार भी रखे गए हैं। अधिक अंक प्राप्त करने वाली शालाओं व संस्थाओं को विशेष चषक, जबकि सर्वाधिक अंक हासिल करने वाली संस्था को चैंपियनशिप ट्रॉफी दी जाएगी। महोत्सव के दौरान विशेष कार्यक्रमों की भी श्रृंखला होगी। 26 दिसंबर को उद्घाटन के बाद बॉलीवुड गीतों पर नृत्य स्पर्धा, 27 दिसंबर को लाठी काठी, मल्लखंभ व बॉक्सिंग, 28 दिसंबर को रूबिक क्यूब, देहंडी, मिस्टर मिस पर्सनैलिटी और पारंपरिक वेशभूषा पर आधारित फैशन शो आयोजित होगा। 29 दिसंबर को सेपाक टाको प्रात्यक्षिक और वसई श्री शरीर सौष्ठव स्पर्धा, 30 दिसंबर को लोक संगीत व लोक नृत्य कार्यक्रम, जबकि 31 दिसंबर को आर्म रेसलिंग प्रात्यक्षिक, समापन समारोह, पुरस्कार वितरण और संगीत कार्यक्रम के साथ महोत्सव का समापन होगा। रात को आतिशबाजी के साथ नववर्ष का स्वागत किया जाएगा। यह महोत्सव एक बार फिर वसई की खेल, कला और संस्कृति की समृद्ध परंपरा को जीवंत करने जा रहा है। तो आइए एक नजर डालते हैं इस खास खबर पर। आहे किंवा आपण चांगला करणार आहोत, त्यांचे आपले सरचिटणीस आमचे अध्यक्षांनी तुमच्यासमोर ठेवलेलंच आहे सगळं इथे। दरवर्षीप्रमाणे 36वा कलाक्रीडा महोत्सव अगदी जोमाने आम्ही साजरा करण्यासाठी आमचे सर्व कार्यकर्ते सज्ज आहेत। तुम्ही पाहतच असाल बाहेर सगळी जी कामं चालू आहेत त्या दृष्टीने जी अंतिम टप्प्यातली कामं असतात, म्हणजे आता चेस्ट नंबर देणं किंवा कोड नंबर देणं, ती कामं चाललेली, ग्राउंडचं सुद्धा काम सगळं चाललेलं आहे। 6 दिवसाचा असा भरगच्च कार्यक्रम यावेळी आपण दरवर्षीप्रमाणे योजलेला आहे। नवीन स्पर्धा ज्या सांगितल्या सेपॅक टाको आणि आर्म रेसलिंग या स्पर्धा, लाठी काठीचा उल्लेख केला, पारंपरिक खेळ आहेत, परंतु आता ते परत पुन्हा समाजामध्ये रुजू होत चालले, त्यामुळे त्यांना आम्हाला चांगला प्रतिसाद, सांघिक क्रीडा स्पर्धांना जास्तीत जास्त प्रतिसाद मिळाला। म्हणजे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे विभागीय कलाक्रीडा महोत्सव जे वसई विरार महानगरपालिकेतर्फे 3 ठिकाणी भरवले जातात, म्हणजे विरार, नालासोपारा आणि कमलापाणी, या 3 विभागात भरवले जातात। ते यावर्षी त्यांनी इलेक्शन च्या कारणासह त्यांनी ते भरवले गेले नाहीये।
त्यामुळे जो फोर्स आमच्याकडे वाढला तो त्याचं कारण ते आहे. महानगरपालिकेचं सहकार्य आम्हाला सगळं आहे, फक्त आर्थिक सहकार्य ते देऊ शकले नाही. त्यांनी आम्हाला कारण फक्त ते इलेक्शन आहे, आचारसंहिता लागलेली असेल आणि थोडंसं आर्थिक म्हणजे आम्हाला ऑफिशियली त्यांनी काही डिक्लेअर नाही केलं, परंतु त्यांनी आम्हाला आर्थिक सहकार्य जे गेले 11 वर्ष देत होती महानगरपालिका, ते आम्हाला यावर्षी त्यांनी दिलेलं नाही आहे. परंतु आपल्याकडे असे क्रीडाप्रेमी आहेत, आपल्या वसई तालुक्यात बरेचसे व्यवसाय जे आहेत ते क्रीडाप्रेमी सुद्धा आहेत. तर त्यांच्याकडून त्यांना आम्ही प्रत्यक्ष अप्रोच दिला आणि या कलाक्रीडासाठी आम्ही त्यांच्याकडे अनुदान मागितले. बऱ्याच वेळा आम्ही त्यांना त्याचा जो फंड असतो, CRS फंड असतो, त्याच्यासाठी आम्ही त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे. त्याच्या काही कंपन्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. असं करून आम्ही खर्चाचं हे नियोजन करायचा प्रयत्न केलेला आहे. कलाक्रीडा महोत्सव हा तेवढ्याच जोमात होणार आहे जो गेले 35 वर्ष होत होता. आमचे कार्यकर्ते तेवढेच तयारीनिशी आजही आहेत. बाकी सगळे जे कार्यक्रम असणार आहेत ते तुम्हाला कार्यक्रम पत्रिका दिलेली आहे आणि मी प्रेस नोट दिलेली आहे, त्याच्यामध्ये आमंत्रण पत्रिका दिली, त्यामध्ये रोज जे कार्यक्रम असणार आहेत त्या कार्यक्रमाची सुद्धा माहिती दिलेली आहे तुम्हाला. आणखीन काही तुम्हाला त्याविषयी ब्रँड एम्बॅसिडर कोण आहे? आता ब्रँड एम्बॅसिडर कोण आहे? ब्रँड एम्बॅसिडर कोण आहे? ब्रँड एम्बॅसिडर कोण आहे तुमचं? ब्रँड एम्बॅसिडरच अजून आम्हाला म्हणजे खेळाडू येण्यात झालेला आहे. बाकी कलाकारांपैकी राकेश बेदी आणि अमोल गुप्ते म्हणजे आता ते काल संध्याकाळी फिक्स झालं, त्यामुळे पत्रिकेत नाही, नवीन पत्रिका येते त्याच्यात खेळाडूच अजून फिक्स नाही झालेला. आमचा प्रयत्न चालू आहे की चांगला क्रिकेटर म्हणजे प्रयत्न म्हणजे काय पण अजून नाव कन्फर्म नाही झालं. त्यामुळे आम्ही ब्रँड एम्बॅसिडर आणि ज्योत प्रज्वलित करायला कोण असणार आहे त्याच्यासोबत आपल्या वसई विभाग शहर महानगरपालिकेचे माननीय आयुक्त मनोज सूर्यवंशी हे असणार आहेत. आज आपल्या वसई धर्मपंथाचे आज बिशप थॉमस डिसोजा हे उद्घाटन करून असणार आहे. सोबत हे जे राकेश बेदी कलाकार जे आहेत दिल्ली आणि नाट्य दिल्ली आणि सिने कलाकार, त्यानंतर अमोल गुप्ते जे लेखक दिग्दर्शक आहेत, चांगले मोठे नाव असलेले ते असणार आहेत कला विभागाचं उद्घाटन करण्यासाठी. अशा तऱ्हेने आम्ही आयोजन केलेलं आहे. 26 तारखेला आमचं उद्घाटन झाल्यानंतर राष्ट्रसंतांच्यावर आमची वसई डान्स ही काय स्पर्धा होणार आहे आणि त्याच वेळेला सर्व ठिकाणी स्पर्धा सुरू होणार आहे. यावेळी प्रतिसाद खूप वाढल्यामुळे आम्हाला स्पर्धा 26 तारखेला सकाळपासून सुरू करायला लागेल. पण आमच्याकडे 5च दिवस आहेत. लिमिटेड एरिया, लिमिटेड ग्राउंड आहे, कारण शिवाजी अप्पा ग्राउंड आहे, क्रीडा मंडळ आहे, बाजूचं समाज मंदिर आहे आणि समोरचं संपूर्ण नेहमी स्कूल आहे. कला विभागामध्ये संपूर्ण नेहमी स्कूल म्हणजे संपूर्ण अगदी सगळे एकही वर्ग सुटलेले नाही अशा तऱ्हेने स्पर्धक संख्या आलेली आहे. त्यामुळे आम्हाला 26 तारखेला सकाळपासून म्हणजे इतर वर्षी वेळेला आमची रंगावली स्पर्धा ही 25 तारखेपासूनच सुरू होते, कारण रंगावली स्पर्धेला जास्त वेळ द्यायला लागतो. ती 25 तारखेपर्यंत सुरू होणार आहे. 26 तारखेला आमची सकाळी हस्तकला ही स्पर्धा सुरू होणार आहे आणि आपला जो रिंग फुटबॉल हा जो गेम आहे तो 26 तारखेला सकाळपासून सुरू होणार आहे. बाकी सर्व सांघिक संध्याकाळी 6 वाजता आपल्या क्रीडा शिवाजी अप्पा मैदानावर कबड्डी, खो खो, बास्केटबॉल मधुबनमध्ये व्हॉलीबॉल आणि इतर बॉक्सिंग स्पर्धा आम्ही 27 तारखेला ठेवलेली आहे. जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धा आहे. त्यानंतर तिकडे चांगला कार्यक्रम ठेवलेला आहे फोक मराठी. म्हणजे बऱ्याच जणांनी असं सजेशन केलं होतं की फोक अभ्यास तो आजकाल मराठी कार्यक्रम वाचतोय का, तर तो आढावा. तर त्याची मानधन फार उच्च दर्जाचे कलाकाराला ते आता तरी परवडण्यासारखे नाही आहे. म्हणूनच त्याच धर्तीवर एक कार्यक्रम उदय सागर निर्मित एक कार्यक्रम त्याच येतो द फोक मराठी त्याच्यासारखाच आहे, फक्त त्याच्यामध्ये त्या फोक वाक्यांमध्ये गाणी आहेत, त्याच्यामध्ये काही नृत्य पण आहेत, आपली पारंपरिक आणि याची नृत्य पण आहे. अशा प्रकारचा एक कार्यक्रम आपण केलेला आहे. 28 तारखेला आपलं फॅशन शो असणार आहे पारंपरिक वेशभूषा शो. 29 तारखेला शरीर उत्सव ही स्पर्धा आहे. 30 तारखेला तो कार्यक्रम ठेवलेला आहे. 31 तारखेला सायंकाळी समारोहाचा कार्यक्रम सायंकाळी 6 वाजता सुरू होईल. त्यानंतर जनरल चॅम्पियनशिप आणि विशेष नैपुण्य कला, विशेष नैपुण्य क्रीडा आणि सर्वसाधारण नैपुण्य कला क्रीडा अशा 3 ज्या महत्त्वाच्या ट्रॉफीज त्या दिवशी दिल्या जातात.
गेले 12 वर्ष आणि त्याच्या अगोदर प्रत्येक वर्षी ज्या 3 नगर परिषदा होत्या त्या आम्हाला आर्थिक सहकार्य द्यायचे. म्हणजे विरार नगर परिषद, नालासोपारा नगर परिषद, नवगडवाडी खूप मोठा. इव्हन भाईंदरची नगर परिषद सुद्धा आपल्याला त्यांनी सुद्धा 4 वर्ष जवळ आपल्याला आर्थिक अनुदान दिलेलं आहे भाईंदरला. त्यावेळेला आपले तिकडे नगराध्यक्ष म्हणजे 7 महिलांची पदके समावेश झालेला आहे. त्याचबरोबर लाठीकाठीमध्ये महिला म्हणजे 25 महिला सहभागी होणार आहेत. म्हणजे हे 2 अट्रॅक्टिव्ह असे इव्हेंट तिकडे होणार आहेत की ते म्हणजे साहस प्रकारमध्ये मोडतात. खेळाच्या साहसी प्रकार त्याच्यामधले हे 2 इव्हेंट इकडे होणार आहेत. त्याचबरोबर ते आपल्या जागेच्या अभावी आपण दुसऱ्या ठिकाणी घेतो. त्यामध्ये मधुबन एक म्हणजे डोकेवले इथे आपण मागील 2-3 वर्षापासून बास्केटबॉल घेतो. त्याच्यामध्ये पण चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. त्याचबरोबर आपण स्केटिंग जी स्पर्धा आहे ती अमे क्लासिक क्लब विरार इथे घेतो. आता ह्या इव्हेंटला जरा प्रतिसाद वाढत चाललेला आहे. कारण शहरीकरण जसं होतं तसं हा इथे या नवीन प्रकारांना चांगल्यापैकी म्हणजे सहभाग नोंदविला जात आहे. त्याचबरोबर जलतरण आपण कामतलाव येथील वसई विरार शहर महानगरपालिकेचं जे जलतरण तलाव आहे तिथे आपण येतो. जलतरण मध्ये पण सहभागी खेळाडूंची संख्या वाढलेली आहे. म्हणजे या वर्षीची एक अभिमानास्पद गोष्ट आहे की या वर्षी सांघिक प्रकारामध्ये कबड्डी, खो खो, लंगडी ह्या ज्या इव्हेंट आहेत, व्हॉलीबॉल, शूटिंग बॉल, थ्रो बॉल याच्यामध्ये यावर्षी चांगल्यापैकी संघाने म्हणजे आपली सहभाग नोंदवलेला आहे. म्हणजे आम्हाला या 6 दिवसामध्ये 6 मंथली 5 दिवस जबाबदारी माझ्यावर विश्वास दिलेला आहे. तिथे इलिट ॲथलीट्स किंवा नॅशनल प्लेयर्स वगैरे जे आहेत किंवा त्यांचे जे कोचेस वगैरे ते VIP त्यांची राहण्याची जेवणाखाण्याची सोय मी बघतो. त्याच्यामुळे त्याच्याबरोबर माझा जो आलेला अगदी जवळीक असतो. तुम्हाला सांगू की मी शेअर करतो तुम्हाला की मी त्याच्या महिलांच्या स्पर्धा झाल्या होत्या. ललिता बाबर होती, कविता राऊत होती, मोनिका आत्ते होती. भावत केलं ते अगदी जवळच्या स्पॉटपासून जवळून बघितलं. त्यांनी एकमेकांनी शेअर केलं. अगं तू पहिला नंबर आहे, मी दुसरी राहते, तिसरी राहते, एकत्रित. मला याच्यात तुम्हाला संदेश काय द्यायचा आहे की ह्यांचं करिअर ह्या मॅरेथॉनवर अवलंबून असतं. त्याच्यातून ते करिअर घडवत असतं किंवा याची मॅरेथॉन तू जिंकली, तिकडे तू रनर होती, वॉटेवर. तर हे जे करिअर होतं हे बरेच जणांचं करिअर ह्याच्यावर अवलंबून असतं. आपली डेफिनेटली भारतातील 5 मॅरेथॉनमधली ही आपली मॅरेथॉन आहे त्या नोंदणीमध्ये आहे. सगळ्यात मोठी आशिया खंडातली आपल्याला माहिती आहे की मुंबई मॅरेथॉन जी होती ती आहे. पण ह्या मॅरेथॉनमध्ये भागण्यासाठी इलिजिबल मुंबईच्या मॅरेथॉनसाठी कुठेतरी जर मॅरेथॉन पूर्ण केलेली असेल तर तुम्ही इलिजिबल आहात. बरेच जण त्या कारणासाठी ह्या मॅरेथॉनमध्ये फिटनेस हे डेफिनेटली एक कारण आहे. आणि तुम्हाला सुद्धा सातारा, कोल्हापूर वगैरे किंवा ह्या ठिकाणी येऊन जे राहणारे स्पर्धक फिटनेससाठी किंवा करिअरसाठी जे राहतात ते कुठले कामगिरी